बघा, फर्स्ट आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलेला आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये कॅपिटल फाइंड आउट केलं, ते आलेलं आहे 1,66,800 रुपये. त्यानंतर ॲडिशनल जे अकाउंट्स आहेत त्यामध्ये सन्डे डेटर्स अकाउंट काढलं, त्यामधून आपण क्रेडिट सेल्स फाइंड आउट केले. क्रेडिट सेल्स फाइंड आउट केले. त्यानंतर बिल्स रिसिवेबल अकाउंट काढलं. बिल्स रिसिवेबल मधून आपण बिल्स रिसिवेबल रिसिव्ह फाइंड आउट केले. त्याचा एक इफेक्ट दिलेला आहे डेटर्स अकाउंटला. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट काढलं. क्रेडिटर्स अकाउंट वरून आपण क्रेडिट परचेसेस फाइंड आउट केले. बिल्स पेएबल अकाउंट काढलं, त्यावरून सन्ड्री क्रेडिटर्स साठी बॅलन्सिंग फिगर म्हणजे बिल्स पेएबल इश्यू फाइंड आउट केले. ट्रेडिंग अकाउंट तयार केलं, त्यावरून ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधायचा होता, पण एक्सपेन्सेस जास्त असल्यामुळे ग्रॉस लॉस झालेला आहे 630 रुपयांचा. हा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग केला. आणि नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधला, तर नेट लॉस झालेला आहे प्रॉब्लेममध्ये, कारण एक्सपेन्सेस पुन्हा जास्त आहेत, त्यामुळे नेट लॉस झालेला आहे. आणि नेट लॉस आलेला आहे 50,150 रुपये. त्यानंतर बॅलन्स शीट तयार केलं. बॅलन्स शीटला आधी कॅपिटलचं कॅल्क्युलेशन करून घेतलं. कॅपिटलचं फाइंड आउट केलेला बॅलन्स घेतला 1,66,800 रुपये. त्यामध्ये ॲडिशनल कॅपिटल कॅशबुकचं 33,200 ॲड केलं, इंटरेस्ट ॲड केलं आणि ड्रॉइंग्स आणि नेट लॉस लेस करून 1,67,250 रुपये आउटरला घेतले. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, वेजेस पेएबल यांचा जो क्लोजिंग बॅलन्सेस होता तो आपण घेतला. मोहनलाल लोन घेतलं 45,000 रुपये, त्यात आउटस्टँडिंग ॲड केले, सेपरेट दाखवले तरी चालतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल यांचे क्लोजिंग बॅलन्सेस घेतले. मशिनरी इनरला घेऊन त्यातून डेप्रिसिएशन मायनस करून आउटरला दाखवली. कॅश इन हँड, प्रीपेड इन्शुरन्स, स्टॉक ऑफ रेव्हेन्यू स्टॅम्प ॲडजस्टमेंट मधला सेकंड इफेक्ट आहे. आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बॉन्ड्स ही सेल्फ ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे, त्यांचा इफेक्ट दिला आणि बॅलन्स शीट टॅली केलं. बॅलन्स शीट टॅली झालेला आहे 2,76,590 रुपयांना. सर्व अकाउंट्स पाहून घ्या. हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यातून ग्रॉस लॉस शोधलाय. हे ट्रेडिंग अकाउंट, त्यातून ग्रॉस प्रॉफिट शोधलेला आहे. हे एक्स्ट्राचं बिल्स पेएबल अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, सन्ड्री डेटर्स अकाउंट, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून आपण कॅपिटल शोधलं. डेटर्स अकाउंट मधून क्रेडिट सेल्स, रिसिवेबल अकाउंट वरून बिल्स रिसिवेबल रिसिव्ह, सेकंड इफेक्ट डेटर्सला गेला. क्रेडिटर्स अकाउंट वरून क्रेडिट परचेसेस, बिल्स पेएबल अकाउंट वरून बिल्स पेएबल इश्यू, सेकंड इफेक्ट क्रेडिटर्स अकाउंटला गेला. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट वरून ग्रॉस लॉस 630 रुपये आलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस करून नेट लॉस 50,150 रुपये आलेला आहे. आणि लास्टला बॅलन्स शीट आपण टॅली केलेलं आहे आणि बॅलन्स शीट टॅली झालेला आहे 2,76,590 रुपयांना. इथे आपला 9वा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.